ते फारसं कोणी राजकारणाचं पवार साहेब, साहित्य संमेलनात राजकीय शेरेबाजी जरी झालेली असली तरी साहित्य महामंडळ हे साहित्यावर जास्त संमेलन लक्षात राहिलं ते महाजी शिंदे यांना जो पुरस्कार दिला त्यावरून जो वाद झाला. साहित्य महामंडळ विकलं गेलेलं आहे. महाजी शिंदे यांना पुरस्कार सॉरी एकनाथ शिंदेंना जो महाजी शिंदे नावाने जो पुरस्कार दिला तो त्यावरून वाद झाला. याच्यातला नव्हता, तो वेगळा कार्यक्रम होता. त्याचा साहित्य संमेलनाचा संबंध नव्हता. त्यानंतर की पवार साहेबांनी अशा प्रकारे सत्कार करायला नको हवा होता एकनाथ शिंदे. आता मी कोणाचा सत्कार करायचा नाही. याला याची परवानगी घ्यावी लागत असेल तर हरकत नाही, मी लक्षात ठेवीन. संजय राऊतांनी महामंडळाला जे पत्र लिहिलेलं आहे आणि जी मागणी केलेली आहे याबद्दल महामंडळ या संदर्भात काही ठोस निर्णय घेणार आहे का, काही पत्राला उत्तर देणार आहे का? कारण मी महामंडळ विकले गेलेले आहेत असा आरोप मी महामंडळाच्या वतीनं काही बोलू शकत नाही. मी पदाधिकारी नाही, मी सदस्य नाही. अनेक असे अधिवेशनाची झाली, त्याच्या अनेक अधिवेशनाला माझा काही ना काहीतरी संबंध होता. चिपळूण असेल, नाशिक असेल, उदगीर असेल, पिंपरी चिंचवड असेल, हे असेल, याच्या प्रत्येक अधिवेशनाला मी कुणी ना कोणतरी कपॅसिटीमध्ये आहे. याचा अर्थ ते राजकारणासाठी नव्हे. हा एक महाराष्ट्राचा मराठीचा उत्सव आणि तो सगळे मिळून आपण साजरा करूया. इथे राजकारण न आणता हे त्याच्यावरचं सूत्र.